शिरपूर आगारातील आगार व्यवस्थापक सौ वर्षा पावरा यांच्या आगार व्यवस्थापक पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची नंदुरबार येथे प्रशासकीय बदली झाली असून रविवारी शिरपूर बस स्टँड समोरील किसान विद्या प्रसारक संस्था येथील हॉलमध्ये शिरपूर आगारातील सर्व युनियनचे पदाधिकारी व कर्मचारी यांच्यातर्फे आगार व्यवस्थापक सौ वर्षा पावरा यांचा निरोप समारंभ सत्काराचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमप्रसंगी स्थानक प्रमुख मनोज पाटील, सचिन पाटील, उमेश उगले सह शिरपूर आगारातील सर्व युनियनचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रामुख्याने शिरपूर आगारातून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी देखील या सत्कार सोहळ्यात उपस्थित होते। सौ वर्षा पावरा यांचा शिरपूर आगारात AWS या पदापासून प्रवास सुरू झाला होता। आज आगार व्यवस्थापक या पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने बदली झाली। यावेळी आगारातील कर्मचारी यांनी मनोगत व्यक्त करताना सौ वर्षा पावरा यांनी केलेल्या कामाची व कर्मचारीसोबत वागण्याची, कर्मचाऱ्यांच्या समस्या समजून घेण्याची भूमिका कशा प्रकारे होती ते सांगितले। तर महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना त्यांना अश्रू अनावर झाले। या प्रसंगी सौ वर्षा पावरा यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्यात। वैयक्तिक कडून सर्वांचे मी आभार व्यक्त करते। सर्व आपले परिचित कर्मचारी आहेत, आपलेच म्हणावं लागेल। सर्वांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना ज्यांना माझ्याविषयी किंवा कामकाज करीत असताना जे काही अनुभव आले असतील, चांगले असतील, वाईट असतील, प्रत्येकाने मांडायचा प्रयत्न केला। परंतु आपल्या आगार प्रमुख दालनामध्ये कॅबिनमध्ये बोर्ड लावलेला आहे की सर्वांना खुश ठेवेल असा माणूस अद्याप जन्माला यायचा आहे। आणि आपली नोकरी अशी आहे की आपला सरळ पब्लिक कॉन्टॅक्ट येतो, त्याच्यामुळे कर्मचारी अधिकारी यांच्यामध्ये कायम एक रेष ओढलेली राहते की किती जवळ करायचा प्रयत्न केला तर कुठंतरी एक बॉर्डर असते त्याच्यामध्ये, पण त्या बॉर्डरच्या अधीन राहून आपण जर काम करून घेतलं आपल्या कर्मचाऱ्यांकडून, मी नेहमी बोलत असते माझ्या भाषणामध्ये किंवा कुठेही मी जर रापा महामंडळाविषयी चर्चा करत असते तर माझ्या भाषणामध्ये एक असतं की एसटीचे जे चाक आहेत ते आपले चालक वाहक आहेत आणि यात्रिक कर्मचारी, अधिकारी एक वेळा कामावर नसला तर सुपरवायझर ते पद सांभाळू शकतो, सुपरवायझर कामावर नसला तर कंट्रोलर सुद्धा ते काम बघू शकतो। पण रापा महामंडळाचा जो मूळ पाया आहे ते चालक वाहक आणि आपले यांत्रिकी कर्मचारी की ज्यांच्याशिवाय एसटी आपली पुढे रस्त्यावर धावू शकत नाही। आणि कामकाज करत असताना कर्मचाऱ्यांकडून जर कुठं अनावधानाने चुका झाला असतील किंवा अधिकाऱ्याकडून, तर माझं एक वैयक्तिक मत आहे अधिकाऱ्याला दिलेला अधिकाराचा जर नीट वापर केला तर मला नाही वाटत कर्मचारी आणि अधिकारी यांच्यामध्ये कुठंतरी दुरावा निर्माण राहील। काम करत असताना तांत्रिक अडचणी असतील, प्रशासकीय अडचणी असतील त्या प्रत्येकाला येत राहतात, परंतु कर्मचारी काम करत असताना मी एक जवळून पाहिलेलं आहे की 12-12 तास 8 तास जेव्हा चालक वाहक लाईनवरून येतात, उन्हाचं, पावसाळ्याचं, थंडीचं, त्यांची कुठेतरी एक मनस्थिती बिघडलेली राहते। तर काम करत असताना त्यांच्याकडून काम करून घेत असताना एक त्यांच्या मनस्थितीचा विचार केला पाहिजे। चालक वाहक हे आपल्याकडे फक्त जे चार्ज किंवा मग ड्युटी ॲडजस्ट करणं ह्या 2 कामाशिवाय मला नाही वाटत तिसऱ्या कामासाठी आपल्याकडे येत असतात। दिवाळी येते, रक्षाबंधन येतोय, तर डोक्यावर बर्फ ठेवून जर काम केलं तर ह्या डिपोचं निश्चितच नाव असंही राज्यस्तरावर आहे। कारण की जेवढं मी स्वतःचा अभिमान नाही सांगत, परंतु सामदाम दंडभेद वापरूनच आपण शिरपूर आगार मागील 2 वर्ष आणि त्याच्या आधी पण कोरोनाच्या वेळी आपण जेव्हा काम करत होतो तर दर महिन्याचं जेव्हा कॉर्पोरेशन लेव्हलला रँकिंग निघतं 250 डेपोचं, त्याच्यामध्ये पहिल्या 10 मध्ये नेहमी शिरपूर डेपोचं नाव असतं। तर ही सर्व कमाई आपल्या कर्मचाऱ्यांची आहे। एक सारथी फक्त मार्ग दाखवणारा असतो, परंतु जे आपले कर्मचारी रस्त्यावर जाऊन काम करून आणत असतात त्यांनी जर मेहनत घेतली तर 100% डेपोचं नाव नेहमी पुढे येतं। आणि माझी अशी एक सर्वांना विनंती पण राहील की असंच आपल्या डेपोचं नाव तुम्ही सर्वांनी पुढं करा। अधिकारी जरी बदलला असेल परंतु दर 3 वर्षात अधिकाऱ्यांच्या बदल्या होत राहतात। अधिकारी जरी गेला परंतु तुम्ही एका ठिकाणी काम करतात
आपल्याला म्हणजे नोकरी पूर्ण आपली एका ठिकाणी जात असते, तर आपण आपल्या मायबापाला आपलं परिवार किंवा कुटुंब समजून आपण काम करत असतो आणि सर्वांनी त्या पद्धतीने काम केलं तर मला असं वाटत नाही की आपला डेपो, आपलाच म्हणेन मी अजून पण, की आपला डेपो कुठे कमी पडणार नाही. एक